तर जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो, आज चाललो आपण नांदुऱ्यामध्ये. तुम्हाला सांगेन बादमध्ये काय नांदुऱ्याला का काम आहे. टाकला मग आपला स्प्लेंडरचा 6वा गिअर आणि चाललो मस्त ओके मध्ये 0च्या स्पीडनं, कारण की आपला रेस काटा चालू नाही पाहू शकता. मग बा आपली स्प्लेंडर बी म्हणे की मा पोटात काहीच नाही, मला चालणं जिवारीवर राहिलं, मला लवकर पोट भरा मा, तर मग मी याचं पोट भरतो आता. तर भावांनो मी याच्यासाठी आलतो की बहीणचा 13वीचा पेपर आहे पुंडलिक महाराज विद्यालयावर, तर मग सोडून द्यायला आलतो. ओके मध्ये सोडून गिळून दिलं आणि आता आपल्या स्प्लेंडर लावली चाबी आहे. आता निघतो आपण सिद्ध घरी जायसाठी. टाकला मग आता आपल्या स्प्लेंडरचा 6वा गिअर चाललो मग ओके मध्ये 0च्या स्पीडनं सनन पिरिरी. आता मग भावांनो रेल्वे स्टेशन येऊन उठून मारतो आता टर्न, कारण की आपल्याला गेटात जाणं आणि गेट बी बंद आहे की काय काहीच माहित नाही आपल्याला. आता तुम्हाला दाखवतोच बंद आहे की सुरू, आणि पाहू शकता ओके मध्ये टर्न गिन मारला आपण. तर भावांनो गेटात चालू पण गेट बंद वाटू राहिलं, मला काही झडच नाही. हा कॅमेरा बाकी त्या हरु राहिला, काही समजून नाही राहिला आता, कारण की दणकेचा आढळला रोड थोडासा खराब आहे. पाहू शकता गेट बी बंद आहे आणि सध्याच बंद झालं हो. पहिले गाडी डायरेक्ट पुढे लावून घेतो, कारण की सनन फिरी निघून जाते हो आपली गाडी मग गेटातून. आता तुम्हाला तर माहित असं मग आता मस्त ओके मध्ये 6वा गिअर टाकला आणि 0च्या स्पीडनं पिटाळली की डायरेक्ट आपली गाडी अलमपूरमध्ये खरकुंटेमध्ये थांबून जाईन आता डायरेक्ट. आणि भावांनो तुम्ही पाहू शकता आपली पोंगाडी बी आली. अबे मी काय म्हणून राहिलो रे पहिले पोंगाडी. भावांनो हे रेल्वे आहे बरं, मला माहित नाही भाऊ, मी लहानपणीपासून पोंगाडी म्हणून राहिलो. इले कोण कोण म्हणत जाय लहानपणी पोंगाडी, नक्की कमेंटमध्ये सांगा मला. भावांनो मग घेतला आपल्या पोंगाडीला ओके मध्ये ब्लॉग मध्ये. तर भावांनो पोंगाडीला टाटा करून आलो डायरेक्ट पाणी प्यायले. जय जान पोट्टे, भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.